तर हा आता आम्ही केली लसूण लावायला सुरुवात. तरी बघा लसूण फोडायला चालू आहे. तर इकडे हे बघा लसूण तुम्हाला दाखवते कसा फोडायचा आहे. कारण आज पाऊस पण आलाय, आबाळ आलेले, त्याच्यामुळे काय केले म्हणलं घरी बसल्या जागेवर काय काम करावं म्हणलं आपण आज लसूण लावायला फोडून. कारण गावरान लसूण आहे थोडा उशीरच लागतो फोडायला, कारण त्याच्या पुढे लवकर निघतच नाही. ते बघा दाखवते कसं फोडायचं, कसं फोडायचं लसूण. अरे कुठून ठेवलेलं आहे सगळं, आता फोडायला चालू करायचं. हे बघा असं लसूण आहे. तर हे बघा आमचा गावरान लसूण कसं आहे नक्की सांगा आम्हाला. तर आता हे फोडायचं आहे, कारण आज पाऊस नाही म्हणजे यायला लागलाय, त्याच्यामुळे काम पण होत नाही शेतात. म्हणजे चला बसल्या बसल्या काय करायचं म्हणलं आता लसूण फोडू आता. कारण गावरान असल्यामुळे ना असं एक पाकळ्या काढायला थोडा उशीरच लागतो. आणि आपल्या हाफब्रेड लसूणाला जरा ना उरकत होते फोडायला, कारण कुडी पण मोठी राहते ना त्याची. गावरानच्या थोड्या बारीक राहतात, पण गावरान कसा लसूण राहतो एकदम वास पण छान येतो आणि खायला पण चांगला लागतो. त्याच्यामुळं हे बघा हे अशा कुड्यात मोठ्या बघा कशा अशा एकदम लसणाच्या कुड्या मोठ्या मोठ्या. तर एवढी पाटी आता फोडायची आणि मगच लावायला जायची थोड्या वेळी, कारण थोडं पटपटा फोडून घेते. आणि कारण वारं सुटलं की थोडं वाऱ्यात वरी करता येईल आणि नंतर हे करताना लावायचं आहे. नंतर लगेच दाखवते किती होते फोडायचं. तर पटपट फोडून घेते. तर एवढा लई नाही उरकत, पण असा हे होतेच ना जड जाते. हाय मित्रांनो, तर आम्ही चाललो आता लसूण लावा रानामध्ये. आता कृष्ण पण निघाल्या लसूण लावू लागायला. हो मी पण लागणार आहे. हो मी पण लावू लागतो आता. आज मग आता कारण पाऊस होता ना, आता कमी झाला तर ऊन पडेल. आता ऊन पडले लसूण लावायचं. बघा आमच्या पपईला पपई कशा आल्यात त्या. कुठे दाखवतो ते काय त्या पपया, हे बघा या पपया खायला दिसल्या का खायला. मग खालून लय मोठ्या मोठ्या दिसत अशा एकदम छान आल्यात. हाय असं बघा पपया कशा आल्यात नक्की सांगा बरं. कारण बरेच झाड आहेत आपल्याकडे ना असे पपयाचे, 2-3 झाड आहेत असे. आता चाललो तर आम्ही लसूण लावायला, कारण टाइम पण करत राहिला पण असं. तर आता आलोच रानापाशी आम्ही आता जवळ रानाच्या. तर हे तळ बघा आता. हे आता मम्मी उपणायला लागल्या तर लसूण आता लावायचं उपनाच लागणार आहे. असं वरी करावं लागतं म्हणजे लावता येतं जरा चांगला. आता उपणीचं म्हणजे त्यातलं हे निघत आहे, पाचवा निघतोय, मग लावायला सोपा जातो. असं वरी करायचा मग नंतर लावायचं. आता हे बघ बुडका असते का. तर आता पाकडी ती आता झालं का नाही, उशीर लागतो पाकडलं पण एवढं लवकर होत असते. हे बघा आता उशीर लागतो म्हणजे ह्यात बघ ना ते पाला जास्त आहे, बुडकं पण राहिलेले असते, त्याच्यामुळे उशीर तर लागणारच. आणि वारं पण लई नाही. अरे वारं सुटलं वारं आता पाऊस आला तर त्यामुळे वारं नाही. आबाळ पण लय सध्या. आता आबाळ गेले, ऊन पडले आता. कारण आबाळ आहे पण ऊन पडले आता. एखाद्या लसूण पण राहिलाय बघ, मग त्याचं काय करावं त्याच्या पाकळ्या काढून घ्यावं लागतात, मग फोडावं लागत नाही का. फोडून असं परत वडी करायचा. तर हा काही लसूण असा आहे आमचा गावरान लसूण आहे, कारण हायब्रिड नाहीये. गावरान त्यामुळे जर लावायला सुरू करत असतो, कारण लवकर लावला का लवकर पण येतं. यंदा काही अडचण नाही, पाणी भरपूर आहे, पण तरी पण लवकर लावायला लागलो. लवकर लावला का म्हणजे बरं आहे. सध्याला काही दुसरे पण कामं नाही. गेल्या वेळेस तर लसूण लावायचं उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी पडलं नव्हती, ती लसणाला पाणी का पडलं होतं आपल्या. जरा बारीकच झाला म्हणून यंदा लवकरच लावलं बघा, पाणी होईल त्याच्यामुळे. तर बघा आता लावायचं तर आम्हाला हे लसूण लावायचं. लसूण लावायचं का, आणि ते लसणात धने टाकायचे, कारण कृष्ण धने पण घेऊन आला. वाटीत ह्या ड्रेस मध्ये खुरपायला येऊस तर धने उगून येतात, मोठे मोठे होते विकायला येतात. मग इकण्यामुळे पण टाकायचे. लसणाचं रान आहे, वापा केले त्या रसनाला एवढे वापर केलेले तर. कारण अगोदरच करून ठेवलेत, पाऊस येतो कधी कधी म्हणून अगोदर करून ठेवलेत. तर आता बघा या लसूण लावू लागायला. आता चला बरं पटापटा या बरं सगळ्यांना मित्र या बरं, या लसूण लावू लागायला. तर बघा मग मी आता धने कशी टाकते त्या ह्याच्या वाप्यामध्ये. तर धने टाकायचे आणि पुन्हा लसूण लावायचं, मग सरी करून त्यामध्ये आता खुरप्याने तिकडं टाकी. आता ते धने टाकायला लागली मोठीने. धने टाकायचे झाले की आता लगेच हे करते, धने टाकले तर वाप्यामध्ये आता पुढं जाऊन. बघा तिथं आंब्याचं झाड पण आहे, त्या आंब्याच्या झाडापासून टाकलं तर तिथपर्यंत आता हे लावायचं. आजी वारली होती म्हणून लावलेले आजी वारले झाडं लावले होते, पण ते वळून गेले ते पण आले. तर हे बघा हे झाड कसं झालं हिरवगार आहे, पण ते पालाच गेला त्या सगळं. आता लावायला लागली ते लसूण. तर बघा असं रेषा मारायच्या असतात आणि त्यामध्ये लसूण लावायचं असतं. बघा आता तर कसं लसूण लावते आता बघा. लसूण लावू लागाल म्हणजे तुम्ही आला ना लवकर होऊन जाईल. तर हे बघा असं खोसावं लागतं का असं लसूण लावायचं. मग आता लसूण लावायचं
हे लसूण त्याला 2-3 वाफे लावले आता वाफे नसते ह्यात सुरू सऱ्या झाले. सऱ्या ते काय माहिती ह्याला अशा रेषा रेषा मारायच्या त्यात लावायच्या 4-4 बोटाच्या अंदाजाने अशी रेष मारायची आणि लावताना बी 4-4 बोटाचा लावायचा म्हणजे काय होतं पोसायला बी चांगला येतो जरा लसूण. तरी बघा आम्ही असा लसूण लावतो. तुम्ही कसं लावतात नक्की सांगा तुम्ही कसं लावता सांगा आणि या लसूण लावावं लागलं म्हणजे लवकरच होणार. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय मैत्रिणी, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आयडीला सबस्क्राईब करा. तर कारण बाय. आमचे शेतातले व्हिडिओ असते तर आम्ही काय दुसरे नाहीत कारण जे काम करतो त्याच्यावरच व्हिडिओ बनवतो आम्ही. तर या नेमकं आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या आयडीला फॉलो करा. बाय.